नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आता 10 वाजलेले आहेत, कारण की माझी पूजा दुपार होईल असं वाटलेलं मला. कारण की कधी कधी आपला टाईम चुकतो आणि आता तर काय गरमीमुळे ना असं म्हणजे पटापट असं कामच होत नाही आणि त्यामध्ये आपण सरबत वगैरे करून पितो. तर त्यामुळे आज तुम्हाला दाखवलं मस्त असा कोकम सरबत. तर हे मी कोकम आणलेले आमच्या इथून कोकणातून. तर तुम्हाला जर सरबत रेडीमेड पण भेटतो, जर नसेल तर तुम्ही कोकम आहे ना भिजत घालायचे अर्धा एक तास आणि मस्त तो पिळून घ्यायचे आणि त्याच्यात साखर वगैरे टाकायची. पण ते कसं एकदम पातळ पातळ होतो. तर तुमच्याकडे तसं नसेल तर आगळ पण भेटतं बघा, आपण मच्छीला वापरतो. तर ते पण घट्ट असं. त्याच्यामध्ये ना तुम्ही उलट अंदाज असेल कोणाला, म्हणजे कोणाला डायबिटीज असेल तर डायबिटीजमुळे तुम्ही साखर खात नाही, त्यामुळे त्याच्यात तुम्हाला पाहिजे तेवढा अंदाजाने साखर टाकू शकता. तर हे माझ्याकडं कोकम सरबत आहे, हे मी आमच्या इथूनच आणलेलं आहे, खेडमधून, कोकणातून. तर चला मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ते. तर सर्वप्रथम एक टोप घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी टाका थंड, पण शक्यतो करून माठातलंच घ्या, कारण की फ्रीजमधलं गार पाणी आपल्याला माहिती आहे गरम होतोय खूप, पण फ्रीजमधलं एकदम थंड पाणी पिऊ नका, आपल्या शरीराला ते चांगलं नसतं. तर माठातलं कसं, आपण गावी पण गेलो तर बघा तुम्हाला कोण पण पाणी आणून देणार थंड, तर ते माठातलंच देणार, कारण की माठातलं पाणी हे आपल्या शरीराला खूप चांगलं ठरेल. तर त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने उन्हाळ्यात एक माठ तरी घेतलाच पाहिजे घरामध्ये. तर याच्यामध्ये तुम्ही अंदाजाने पाणी घ्या, तुम्हाला किती जणांना बनवायचं आहे, 2 जणांना 3 जणांना, तसंच तुम्ही हे सरबत टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या. कारण की जर तुम्ही पाणी कमी घेतलं आणि हे जास्त टाकलं सरबत, तर याच्यामध्ये कसं रेडीमेड आहे, त्यामुळे हे तयार केलेले याच्या साखर खूप गोड असते हे, त्यामुळे मी थोडंच घालणार आहे याच्यामध्ये. आणि कधी पण तुम्ही ओतताना आहे ना बॉटल किंवा कॅन असेल असं हलवून घ्या, म्हणजे त्याच्यातलं सगळं मिक्स होणार त्याच्यात, म्हणजे जे टाकलेलं आहे खाली तळायला बसतं ते, त्यामुळे असं हलवून. आणि घट्ट खूप आहे हे बघा, त्यामुळे तुम्ही घेताना पण तसंच बघून घ्या. आणि सर्वप्रथम आपल्या शरीराला एकदम बेस्ट ठरणारा तो म्हणजे सब्जा. तुम्ही कुठेच जाता उन्हाळ्यामध्ये, जे फेरीवारे असतात गाडीवर लिंबू सरबत घेऊन असतात, त्यांच्याकडे सब्जा हा असतोच. कोण कोण घेत नाही, पण सब्जा खरं शरीराला खूप छान आहे आपल्या. जर कोणाला उन्हाळी वगैरे लागते उन्हाळ्यामध्ये, तर त्यांच्यासाठी तर खूप आहे. आणि आपल्या लेडीजला तर खूपच उन्हाळी, म्हणजे भरपूर जणांना लागते, त्यामुळे तुम्ही सब्जा प्या, म्हणजे तुम्हाला आगाग होणार नाही शरीराची. सब्जा हा एकदम थंड पदार्थ आहे, त्यामुळे तुम्ही सब्जाचं सेवन हे आठवड्यातून 1-2 वेळा तरी करा तुम्ही. किंवा जास्तच उन्हाळी लागली असेल तर रोज सकाळी रात्री भिजत घालायचं आणि सकाळी असंच पाण्यासोबत प्यायचं, त्याच्यात काही मिक्स करू नका. तुम्हाला जर तसंच पिवत नसेल तर थोडं लिंबू पिळून पाणी टाकून पिया तुम्ही, खूप छान आहे आपल्या शरीराला सब्जा. तर आता हे पूर्ण असं ढवळून घ्यायचं आहे आणि सर्व करायचं आहे सगळ्यांना, जर तुम्ही कोणाकोणाला केले घरामध्ये त्यांना. तर ती माझी मम्मी वगैरे आलेली, तर मी सगळ्यांसाठी आता मस्तपैकी असा कोकम सरबत करते. बघा दिसायला पण किती छान वाटतो तो, असं वाटतं आत्ताच गरम झालं आहे, तर पिवा तुम्ही सगळे या सरबत प्यायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात तुम्ही दुसरं काही मिक्स करू नका, वेलची वगैरे काही नाही, फक्त असंच तुम्ही नॉर्मल पिया, खूप छान लागतं. आणि ह्याच्यावर पण बघा आंबा, परत काजू आणि कोकमचं चित्र दिले, कारण की मी कोकणातून आणले कॅन. तर याच्यावर असं नाव असं नाही आहे कोणाचं, कारण की तिथं त्यांचे म्हणजे दुकान होतं, त्यांच्याकडनंच घेतलं आहे मी. पण परत गेली ना मी नक्की तुम्हाला सांगेल मी कुठून घेतलं आहे हे. तर आज आम्हाला बड्डेला पण जायचं आहे, माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे. तर चला मग तयारी करूया मस्त. आणि हे आता आम्ही हॉलवर आलो आहे. हा हॉल ना डोंबिवली पूर्वेला आहे, शिवप्रतिमा हॉल, MIDC सुदामा नगर, कामन हॉस्पिटल जवळ आहे. आणि ते बाजूला बघा चर्च पण आहे, तुम्हाला जर नाही समजलं तर चर्चच्या बाजूलाच बरोबर हॉल आहे हा. तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे, चला. आणि सर्वप्रथम आम्ही आतमध्ये गेलो तर बच्चा पार्टी सगळी डान्स करत होती. यांच्या इथे ना ह्या हॉलमध्ये एक चांगली सिस्टम आहे का, लहान मुलं कंटाळतात तर त्यांच्यासाठी काय तर असं डान्स किंवा छोटे मोठे ते लोक कार्यक्रम ठेवतात, खूप छान छान होते.
कार्यक्रम. आणि ती बघा, ती माझी मैत्रीण बसली आहे तिथे आणि तिची मुलगी आहे, तिचं नाव ओवी. आणि खरंच हे बघा, हे असे बनतात ना जे कपडे घालून फिरतात, आपल्याला असं गरम होतं तर त्यांना ते कपडे घालून किती गरम होत असेल. पण काय करणार, प्रत्येकजण हे आपल्या पोटासाठी कामधंदा करतच असतो. पण यांना खरंच सॅल्यूट आहे, कारण की हे एवढे गरम होऊन पण असे कपडे घालत आपल्याला हसवण्यासाठी, लहान मुलांना त्यांच्यासाठी ते घालतात. आणि ही तिच्या मम्मीने बघा किती छान असा डान्स केला आहे. होत आहे बेबी गर्ल, म्हणजे बड्डे गर्लची एंट्री. तिला किती मस्त वाटते बघा, मज्जा घेते ती गाडीची. अशा प्रकारे बर्थडे झालेला आहे. तर आम्ही सगळ्यांनी मस्त गिफ्ट वगैरे दिले आणि सगळ्यांनी गिफ्ट देऊन तिला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. आणि त्यानंतर आम्ही खूप उशीर झालेला, 10 वाजलेले. त्यानंतर आम्ही खाली जेवण पण ठेवलेलं त्यांनी. तो हॉलच आहे मोठा, बघा केवढा मोठा हॉल आहे, पण एकदम सुटसुटीत होता. छान म्हणजे असं छान वाटलं. असं काय लग्नांमध्ये वगैरे जातो बघा, खूप गर्दी असते, तसं काहीच नाही. यांचं जेवण वाढण्याची पद्धत पण खूप छान होती, व्यवस्थित एकदम साफसूफ हॉल होता, एकदम मस्त होता, पण छान वाटलं त्या हॉलमध्ये. आणि हे सगळे आमच्या बिल्डिंगमधलेच आहेत, भरपूर जण आहेत आलेले. आणि हे पोरांनी बघा व्हिडिओ माझा पण काढला आहे. तर वैताग देत होते खूप मला, आणि सगळे खात होते आणि माझ्याजवळ प्लेट आणून ठेवते, मस्ती करत होती पोरं पण. आता काय बोलणार पोरांना. तर मला सगळ्यांना दाखवत होते बघा, मावशीने खाल्ली एवढी आईस्क्रीम पण होती जेवल्यानंतर. आमचं जेवण झालेलं आधीच. तर बघा चिडवत आहेत पोरं. असू दे, यांची मस्ती अशीच चालू राहणार आहे. तर अशा प्रकारे आमचा बड्डेला गेलेलो आम्ही, पण खूप छान बड्डे झाला आहे. तर आता आम्ही घरी चाललो आहे, खूप लेट झाले. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.